शिवस्वराज्य न्यूज नेटवर्क। मुंबईतील धारावी पुनर्विकासाचे कंत्राट अदानी ग्रुपला देण्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व इतर विरोधी पक्षाच्या संयुक्त विद्यमानाने 16 डिसेंबर 2023 ला निघालेल्या मोर्चाला धारावीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला। या मोर्चाला केवळ धारावीतूनच नाही तर मुंबई महानगरातील मराठी व अमराठी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। धारावी प्रकल्पातून निर्माण होणारा टीडीआर विकत घेण्याची सक्ती मुंबईतील विकासकांवर करण्यात आली आहे। हा प्रकल्प अदानीला आंदण देऊन हजारो कोटींचा टीडीआर भ्रष्टाचार करण्यात येत आहे, असा थेट आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला आहे। सर्व चांगले प्रकल्प मुंबई व महाराष्ट्राबाहेर न्यायचे व मराठी माणसाला मुंबई बाहेर हाकलून काढण्याचे कारस्थान असलेले प्रकल्प आपल्या ताटाखालच्या उद्योगपतींना द्यायचे, हा महायुती सरकारचा डाव असल्याचे मत या मोर्चातील मोर्चेकऱ्यांनी शिवस्वराज्य नेटवर्कशी बोलताना व्यक्त केले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, विनायक राऊत, राजन विचारे यांच्यासह काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, डावे पक्ष आदी विरोधी पक्षातील महत्वाचे नेते उपस्थित होते। आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीचं नाव आहे। या धारावीमध्ये अनेक उद्योग आहेत, उद्योजक आहेत, अनेक लोक राहतात, वास्तव्य घेऊन वेगवेगळ्या समाजाची लोक या ठिकाणी वास्तव्य घेऊन आहेत। अदानी ग्रुपच्या माध्यमातून हे पूर्ण मुंबई लुटण्याचं काम चालू आहे आणि लोकांना देशोधडी लावण्याचं काम हे हातात घेतलेलं आहे। याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पक्षाच्या पुढाकाराने या ठिकाणी मोर्चाचं आयोजन होणार आहे। अदानी ग्रुपचा आणि सरकारचा निषेध आम्ही सर्व करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहोत। अन्याय केलेला आहे तो पब्लिक सहन करू शकत नाहीये। आज एवढे घोटाळे करतात, एवढे गोरगरिबांना आज सतवतात आहेत, त्याच्यामुळे आम्ही हा मोठा मोर्चा काढलेला आहे। त्याच्यामधून तरी त्यांनी ऐकलं नाही तर आम्ही याच्यापेक्षा जास्त मोठा काढू। मला तर असं वाटतंय आज मराठी माणसांपेक्षा मुस्लिम जास्त त्यांना सुद्धा मला खूप आवडलंय, कारण आज मुस्लिम पण महिला आलेल्या आहेत। आज यांना सुद्धा तेच आहे, तीच गरज आहे त्यांना। आज गरिबांना तो आज एवढं सतवतोय, एवढं तिला वाढवत चाललेलं आहे, ही जमीन जागावर सगळं घेत चाललेलं आहे। त्याच्यामध्ये पब्लिक एवढं संतापलेलं आहे की पब्लिक बघणार सुद्धा नाही त्याच्या पुढे काय होणार आहे ते। आम्ही लहानपासून मी शिवसैनिकच आहे आणि मी शिवसेनेमध्ये राहिले, म्हणजे माझे पप्पा केलेलं शिवसैनिक होते आणि आता हे काढलेलं मोर्चा आम्ही काढलेलं याच्याबद्दल की अदानी आम्हाला भरपूर त्रास दिलेला आहे। आम्हाला लाईट पाणीचा प्रॉब्लेम आहेच आहे, पण हे जे काढलेलं जागाचा आम्ही त्यांच्या धारावीला आम्ही सपोर्ट कशाला करायला आलो काय माहिती, हेच नेक्स्ट टाइमला हेच आमच्या तर आम्ही पण आमची पण एक सिस्टम एरियाच आहे, त्यामुळे आता सपोर्ट करतो कुठे हे आम्हाला सपोर्ट करणार, तर आम्हाला प्रॉब्लेम नाही होणार पाहिजे म्हणून आम्ही हे लोक सपोर्ट करायला आलो।